बापरे, काय तो उन्हाळा आणि किती ते घाम. मग आता उन्हाळ्यामध्ये काय तयार व्हायचं नाही का? ऑफकोर्स होऊ शकता, पण काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला टिप म्हणजे जितकं होतं आपल्याला मिनिमम प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत आणि मेकअप करायचा आहे. दुसरा पॉईंट म्हणजे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कमी लेयरिंग करायचं आहे. खूप जास्त मेकअपचं जर तुम्ही लेयर केला तर ऑफकोर्स खूप जास्त घाम येणार आहे आणि तो मेल्टसुद्धा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, प्रॉडक्टसुद्धा कमी वापरायचे आहेत आणि लेयरिंगसुद्धा कमी करायचं आहे. हे जर तुम्ही फॉलो केला तर खूप सिम्पल आणि प्रेझेंटेबल मेकअप करू शकता आणि उन्हाळ्यातसुद्धा खूप छान आणि प्रेझेंटेबल दिसू शकता. हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की उन्हाळ्यामध्ये अगदी झटपट फक्त 5 मिनिटात होणारा आणि त्याचबरोबर कमी प्रॉडक्ट आणि कमी थर असलेला हा मेकअप तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे. तर चला लेट्स स्टार्ट. मेकअप सुरू करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक पॉईंट सांगते की आता मेकअपमध्ये जरीही आपण कमी प्रॉडक्ट्स वापरणार असलो तरीही आता ऊन इतकं जास्त आहे की जर तुम्ही सनस्क्रीन वगैरे वापरला नाही तर तो तुमचा मेकअपसुद्धा काळा दिसणार आहे आणि तुम्ही स्वतःसुद्धा काळे पडणार आहात, कारण टॅनिंग होतं उन्हामुळं. त्यामुळं मेकअप करण्याच्या आधी भलेही आपण मिनिमम मेकअप जरी करत असलो तरीही स्किन केअरला जास्त महत्त्व द्या, कारण स्किन मेन मुळात चांगली असली पाहिजे. मेकअप तर ठीक आहे आपण नंतर करणार आहोत, पण मेकअपच्या आधी स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे. काही जास्त त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, खूप सिम्पल स्टेप्स असतात. सगळ्यात पहिलं तर फेसवॉश. आपण सगळे फेसवॉश करतो, जे पण फेसवॉश तुम्हाला सूट करतं ते तुम्ही वापरू शकता. फेसवॉश झाल्यानंतर मी तुम्हाला एक टिप देते, तुम्ही चेहऱ्यावरती थोडंसं आयसिंग करू शकता. ठीक आहे, आयसिंगनं काय होतं, थोडंसं कूलिंग इफेक्टसुद्धा मिळतं आणि त्याचबरोबर तो थोडंसं टोनरसारखं सुद्धा काम करतो. जर तुम्ही स्पेसिफिकली वेगळा टोनर वापरत असाल, जसे की ऑइली स्किन असेल तर मी रेकमेंड करते की टोनर वापरा. तर तुम्ही टोनर वापरू शकता, पण जर तुम्ही टोनर वापरत नसाल तर तुम्ही थोडंसं आयसिंगसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, थोडंसं लाईट वेटमध्ये हलकासा मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त मॉइश्चरची गरज पडत नसते, पण मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही आहे. लाईट वेट मॉइश्चरायझर किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर जे असतं ते तुम्ही वापरू शकता. सगळे प्रॉडक्ट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करत आहे. ठीक आहे, मॉइश्चरायझर लावला आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात जो प्रॉडक्ट अजिबात मिस करायचा नाही तो म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन हे लावायचंच आहे, कारण सनस्क्रीन जर तुम्ही नाही लावला तर खूप जास्त टॅनिंग होणार आहे. हे स्किन केअरचे स्टेप्स आहेत, मेकअप करण्याच्या आधी फॉलो करायचं आहे. आंघोळ करून या आणि त्याच्यानंतर हे स्किन केअरचे स्टेप्स फॉलो करायचे आहेत. ठीक आहे, आता मी स्किन केअर करून दाखवत नाही आहे, कारण ऑलरेडी स्किन केअर माझं झालेलं आहे. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, खूप सिम्पल आणि मिनिमम मेकअप करणार आहे. आता मी मेकअप करण्यासाठी फाउंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम काहीच वापरणार नाही आहे, कारण क्रीम प्रॉडक्ट्सनं काय होणार आहे, थोडंसं आपल्याला अजून जास्त घामाल्यासारखं वाटणार आहे. त्यामुळं आज सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी काय वापरणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरनं काय होणार आहे, बेससुद्धा होणार आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर हे मोस्टली मॅटिफाईंगसुद्धा असतात, त्यामुळं स्वेटसुद्धा तुमचं जास्त दिसून येत नाही आणि शाईन कंट्रोलसुद्धा होऊन जातं. तर त्याच्यासाठी मी काय वापरणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर. सगळ्यात पहिला प्रॉडक्ट कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करणार आहे. नायकाचा हा कॉम्पॅक्ट पावडर आहे, नायका ऑल डे मॅट कॉम्पॅक्ट पावडर इन द शेड बेज 03 हा शेड आहे. ठीक आहे, दुसरा प्रॉडक्ट मी यूज करणार आहे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी मी काय करणार आहे, प्रॉसची ही लिपस्टिक वापरते आहे. मला खूप आवडते, न्यूड शेडमध्ये आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे हाय टी हा शेड आहे 110. तर ह्या शेडला मी काय करणार आहे, थोडंसं ब्लशसारखं सुद्धा यूज करणार आहे. तर मी काय करणार आहे, चीक्सवरती थोडंसं यूज करत आहे, थोडंसं आयलिडवरती. आता ह्याला मी ब्लेंड करते. तर तुम्हाला ह्याची इंटेन्सिटी जास्त हवी असेल तर तुम्ही थोडंसं डार्कसुद्धा यूज करू शकता, किंवा जर जास्त पिंक शेड हवा असेल तर तुम्ही पिंक कलरची लिपस्टिकसुद्धा वापरू शकता किंवा टिंटसुद्धा वापरू शकता. पण मला हा शेड आवडतो, नॅचरलच दिसतो, थोडंसं रस्टेड कलर दिसतो ह्याच्यावर चीक्सवरती, विच इज व्हेरी नाईस. आणि त्याचबरोबर हा थोडासा ब्राऊन टोन असल्यामुळं आयलिडवरती सुद्धा ॲज अ आय शॅडो खूप छान वाटतं.
आणि हीच लिपस्टिक वापरायला पाहिजे असं काही नाही आहे. जी पण लिपस्टिक तुमच्याकडे आहे जो छान दिसणार चेहऱ्यावरती असं तुम्हाला वाटत असेल तर तसा लिपस्टिकचा शेड तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता सेम लिपस्टिक मी लिप्सवरती सुद्धा लावणार आहे, पण त्याच्या आधी मी काय करत आहे, नेक्स्ट प्रॉडक्ट वापरणार आहे आणि तो म्हणजे मस्करा. मस्करा कारण डोळ्यांवरती खूप छान दिसतं, मस्कराचं सुद्धा काम होतं आणि प्लस हा तुम्ही आयब्रोजवरती सुद्धा यूज करू शकता. सो मी यूज करणार आहे मेबेलिनचा हा मस्करा, हायपरकल मस्करा. बजेटमधला आहे आणि त्याचबरोबर वॉटरप्रूफसुद्धा आहे. आता तुम्ही बघू शकता फरक डोळ्यांमध्ये. हाच मस्करा मी यूज करणार आहे आयब्रोजवरती, ज्याच्याने म्हणजे आयब्रोजसुद्धा सेट होऊन जातील. फक्त आयब्रोजवरती यूज करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात द्यायची आहे की याच्यामध्ये जास्त प्रॉडक्ट नसला पाहिजे. सगळं एक्सेस काढून टाकायचं आणि मग आयब्रोजवरती फिरवायचं आहे. आता लास्ट प्रॉडक्ट सेम मी मगाशी जे लिपस्टिक दाखवली होती ती सेम लिपस्टिक मी यूज करणार आहे लिप्सवरती सुद्धा. हा जो आपण मेकअप केलेला आहे ह्याला जर लॉंग लास्टिंग ठेवायचा असेल तर मेकअप फिक्सरसुद्धा वापरावा लागतो. मेकअप फिक्सरशिवाय मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही. स्पेशली उन्हाळ्यात जर तुम्ही मेकअप करत असाल तर मेकअप फिक्सर असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मेकअप टिकणार नाही आहे. त्यामुळं बजेटमधला आणि खूप चांगला मेकअप फिक्सर जो मला आवडतो तो म्हणजे हा इनसाईडचा मेकअप फिक्सर. आता ह्याला मी काय करणार आहे, चेहऱ्यावरती स्प्रे करणार आहे आणि फक्त ह्याला ड्राय होऊन द्यायचं. अदरवाईज तुम्ही ब्युटी ब्लेंडरनं थोडंसं डॅपसुद्धा करू शकता. फक्त नुसता स्प्रे करून नॅचरली ड्राय जरी झालं तरीही चालतं. तर ह्याला मी शेक करणार आणि स्प्रे करणार. तर आता स्प्रे केलेला आहे त्यामुळे मेकअप आपला हलणार नाही आहे, अजिबात टिकून राहणार आहे. तुम्हाला जर मेकअप फिक्सर वापरायचं नसेल तरीही चालतं, पण मेकअप फिक्सर नाही वापरला तर थोडंसं तुम्हाला घाम आलं त्यानंतर जर तुम्ही त्याला पुसला तर थोडंसं मेकअपसुद्धा निघू शकतो. त्यामुळे मेकअप फिक्सर असणं हे खूप गरजेचं आहे, स्पेशली जर तुम्ही उन्हाळ्यात मेकअप करत असाल. सो मैत्रिणींनो, आता तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीनं हा मेकअप केलेला आहे आपण. फक्त 5च मिनिट लागले करायला, त्याच्यापेक्षा जास्त लागला नाही आहे. कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल कारण मी बोलत हा व्हिडिओ शूट करत आहे, एक्सप्लेन करत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे. अदरवाईज जर तुम्ही फक्त मेकअप करायला गेला तर 5 मिनिटसुद्धा लागणार नाहीत. खूपच झटपट हा मेकअप होतो. तर तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये हा मेकअप लुक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. आणि जसं की मी बोलले होते व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्टआउटसुद्धा देणार आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर नावं आहेत ज्यांना मला शॉर्टआउट द्यायचं आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्यांची नावं आहेत, थँक्यू सो मच सीमा, थँक्यू सो मच कविता भट्टी, थँक्यू सो मच उज्ज्वला, गौरी लाले, वैशाली पवार, थँक्यू सो मच मुक्ता सराफ, रेश्मा, शिल्पा उमा, आबोली फ्रॉम ड्रीम लाईफ, थँक्यू सो मच श्रुती मुळे, अयोध्या आवटे, विद्या भोयर, सविता घराट, सोनाली, अरुणा देशमुख, सोनाली आव्हाड, शारदा गुणगुळे आणि मनीषा संतोष सिरसाट. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.